नमस्कार मित्रांनो, आपल्या योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आलतो मळ्यात इथं. बघा इकडं आमचा मित्र बसलाय आप्पा कुरमुरे. हाय करा आप्पा, या की इकडं. तर त्यांच्या रानात आहे त्या बाया मका खुरपायला. बघा ही वैरीने मका केली, त्यांचं सगळे क्षेत्र आहे. तर बघा इकडं आपल्या हाय त्या, तुम्हाला दावतो थांबा. खुरपते त्या मका, वाकूनच खुरपताय तुम्ही. तर पाऊस आला, थोडाच राडा झाला पावसाने. पाऊस आला थोडा, पण तवर बाईचा माझ्या जीव कालमेल व्हायला लागला. जीव माझा कायम लय झाला म्हणून. कोणाचा? मालकीनीचा होय. मालकीन कुठं आहे मालकीन? बघू कुठल्या कडेला आहे. मालकीन बसून दे ना. आता कसं व्हायचं? आता कवा आलता थोडा पण उघडला की हवं उगायला, पण तवर मालकीनीचं येईन नाही बाबा. काय सांगायचं तुला? उरकतय खुरपण. पण पिंकाताई बोला, खुरपायला आलाय शेजाऱ्याच्यात म्हणावं सांगा. हो का, ही मका आहे आप्पाची मका. इकडं आप्पाचा शेड आहे, इथं गायचा कोटा केलेला आहे. हे बघा इकडं मका केली. काय काय म्हणता इकडे? तोंड करून बोला की. हा बोला. लय गावात आला, येता काय खुरपू लागा? लय गावात आले आपण. कोरड व्हायचं असल्या म्हणजे रुईच होईच आहे. जरा बघू की आपण तिकडे गेल्यावर उडीत कसं आहे. चित्र साईबा बाबूनी ते वाटते. आता काय बोलू गे? आता झालं खुरपाय सांगाय. मग काय अहो लय उडतात गावात झाले ती. आणि कोरड भाई असल्यामुळे खात नसल्यामुळे त्याला काहीच नाही बघा. पहिल्यांदा फिरले ती हेच झालंय, असं बारीक बारीक रुईच उडीत. आता तिकडे चाललोय बघायला. हा तिकडे उडीत बघायला जातो की म्हणलं बाय आहे तिथं खुरपायला. म्हणलं विचारावं तर म्हणलं म्हणून आलतो. पिंका येता का नाही मग खुरपायला? किती दिवस जाईल कविता ताई तुमचा? अजून घरची काम आहे 2-3 दिवसांनी. बरं एवढा सण होऊ द्या मग. पंचमी एवढी उद्याची पंचमी झाल्यावर बघू तिकडे उडीत गेल्यावर खुरपाय मित्रांनो. बघू चला मग. हे बघा मित्रांनो, हे काय पाव उडीद आलाय बरं का असा. पण पावसामुळं काय फवारायची नाही बघा. लय गावात बी झाले. पाऊसच रोज येते त्याच्यामुळं काय पाऊस करून दे नाही. आता फुलं लागायला लागली तेव्हा कसा आलाय उडीद. गावात लय झालंय बघा ह्याच्यात. हे बघा असं उडीद आलाय बरं का हे. पण आता ह्याच्यावर बी मावा पडलाय, चिंब लागायला लागली ती. पण गावात लय पावसामुळे काय होते, काय फवारायची नाही, काहीच करायची नाही. सारखाच पाऊस येतो बघा. आता अजून वलं गारायचं सगळं. एवढं काही विशेष नाही बरं का उडीद आला. तोंड चांगलं होतं उगवताना, तोंड चांगलं होतं उगवताना. पण आता लयच झालंय कसं तरी बारीक. ह्याला कसं असतं, कोरड बाई आहे ना त्याच्यामुळं खात नसल्यामुळं बी असं एकदम बारीक बारीकच आहे उडीद. फुलं लागली ती बघा आता ह्याला. बघा हे बघा फुलं लागली आता ह्याला उडदाला. इथं गावातच लय झालंय बघा. अशी फुलं लागली ती बघा. ही फुलं लागली ती आता. हे बघा मावा बी पडला ह्याच्यावर जरा. बघा शेंगा लागले ते. मावा बी पडलाय जरा उडदाला. हे कोरड बाहेर असल्या खात नसल्यामुळं असं म्हणजे असं ही उगवलंय. एकदम बारीक आहे असं रुईज होई असल्याने जरा. हे बघा काय एवढं विशेष नाही उडीद. तोंड चांगलं होतं उगवताना, लयच बारीक आहे. बघा ह्या का कसलं गावात आहे, कसा उडीद द्यायचा ह्याच्यात. आणि फवारायला म्हणलं तर पाऊस येतोय. खुरपायला लावायला बाया म्हणलं तर लय गावात झाल्यामुळं बाया तर काय परवड्याच्या. उडीद एवढा व्हायचा बी नाही. लय गावात आले. काय कमावते ते हौसानं केला पतीन त्याला फुटली रगतपती. असं झालंय बघा. ह्याला पैसे तर किती गेले ते पेरायला, रान रोटरायला. नको हे असा
असा उडीद झालाय. ह्याला बी उपयोग नाही म्हणून, कारण ह्याला खत फित जर असताना बागायत रानात तसा सपकाळाच्या झपकाळा बसतो उडीद, पण कोरड बाहेर रान असल्यामुळं नुसता बारीक आहे. ह्याच्यावर बघा की महाग किती इगा लागले. आता इगीन बी पडलंय, म्हणजे मवा बी पडलाय जरा. काय आहे तेवढं काढून घ्यावं लागेल ह्याला, कारण खुरपून पैसे घालून उपयोग नाही व्हायचा ह्याला. पैसे बी खुरपून बी घालून उपयोग व्हायचा नाही, कारण गावातले हाय. आणि एकदम बारीक बारीक आहे असं. शेजारी इकडे विहीर आहे, इकडं विहिरीला पाणी भरपूर आहे. हे बघा कलंगडी सुद्धा इकडे वाया गेली ती सगळी. हे बघा किती शेतकऱ्याचं नुकसान होतंय. पावसाने एवढं कलंगड गेले वाया. आमचा उडीद बी असाच वाया गेलाय. कलंगड सगळ्या रानात कलंगडीच पडली ती. हे पावसामुळे सगळे याला जळून गेलेत बरं का. किती नुकसान आहे शेतकऱ्याचं. आमच्या शेजारी इकडे बांधाल, आमच्या शेजारी बाजूवालेच राहणार. हो का, किती नुकसान झाले शेतकऱ्याचं हे बघा. किती अवघड आहे बघा. हे नुकसान कसं आहे, कशी भरपाई द्यायची आता हे. चला मित्रांनो, मग काय उडदावर म्हणलं होतं काहीतरी आशा होईल. काय नाही, उडीद एवढं व्यवस्थित. पावसाने पिवळा पडलाय, तांबडा पडल्यासारखा झालाय, मावा पडलाय. हे बघा, आणि एकदम बारीक बारीक झाड आहे. त्याला लय मोठी झाडं लागते त्याला शेंगा याला. लय मोठं मोठं आहे गावात. उडदावर काहीतरी आधार होईल घराला, पण काय नाही. हे बघा नुसतं गावात जास्त आले आणि उडीद बारीक आहे, त्याला खात बी नाही. तर असू द्या, चालते. बघितलं आज लय दिवसात ना आलतो उडीदाकडं. पाऊस येत होता त्यामुळं काय फवारता आलं नाही. आणि बाया बघितलं तर खुरपायला, पण ही खुरपायला पैसे लागतील ह्याला. पुरायचं नाही ह्याला. 10,000 सुद्धा पुरायचं नाही ते खुरपायला. आणि एवढा उडीद होणार बी नाही. गावात मोठं मोठं झालंय ना. असू द्या, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आमचा हे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आशाने केलं होतं, पण शेतकऱ्याची खूप अवस्था खरंच विचित्र आहे बरं का. नुसतं खर्च करायचं आणि मोबदला तिथं आल्याशिवाय काय केल्याशिवाय कळत नाही म्हणलं काम आहे. आता ह्याला रोटरनं बी आणि पेरणी असं पैसे 10,000 रुपये गेले, तर एवढा 10,000 सुद्धा उडीद होत नाही. आणि ह्याला जर 10,000 खुरपाय घालून अजून 10,000 बी खुरपण होतं का नाही सांगू शकत नाही. हाय असं कसतरी काढून ह्याला बघून. पाऊस बेत होता ना, पुष्य नक्षत्र असल्यामुळे, पाऊस भरपूर असल्यामुळे काय सारखं म्हणजे मोठा नाही, पण रिपरिप सारखे दिवसभर चालू असायचे. 8 दिवस पाऊस उघडलाच नाही, बारीक बारीक चालू होता. त्याच्यामुळे ही गावात लय वाढले. तर असं बघू आता कसं होईल तसं होईल. चला भेटू पुढच्या वेळेमध्ये, तोपर्यंत बाय.